देश विदेशातील लाखो सहजयोग्यांचं आराध्य दैवत असलेल्या परमपूज्य श्री निर्मला देवी माताजींनी 5 मे 1970 रोजी भूतलावरील समस्त मानवजातीच्या आणि अवघ्या जगाच्या कल्याणासाठी कुंडलिनी जागृती नावाच्या आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेचा शोध लावला आणि जगभरातील साधकांना आत्मसाक्षात्कार देत सहजयोग ध्यानाद्वारे त्यांची कुंडलिनी जागृती करून त्यांचे जीवन बदलून दाखवले आहेत। त्यामुळे जगभरातील सहजयोगी साधक आणि परमपूज्य निर्मला देवी माताजी यांच्यात परम आत्मिक आणि परमेश्वरी नातेसंबंध स्थापित झालेले आहेत। 21 जुलैला साजऱ्या झालेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील श्री माताजींच्या निर्मल धाम जिल्हास्तरीय सहजयोग केंद्रात श्री माताजी यांच्या गुरुपूजन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। त्यांचीही काही चैतन्यमयी दृश्य आहेत। प्रारंभी श्री माताजी यांच्या दिव्य अमृताई विचारांचे साधकांनी श्रवण केले। त्यानंतर श्री गणेश पूजन आणि त्यानंतर आदिशक्ती पूजन करण्यात आले। श्री माताजी यांच्या विधिवत गुरुपूजनानंतर श्री माताजी यांची आरती संपन्न झाली व महाप्रसाद ग्रहणाने गुरुपौर्णिमा उत्सवाची औपचारिक सांगता झाली। भजन आणि नामघोषात उपस्थित साधकांनी श्री माताजी यांच्या परमेश्वरी सानिध्यात सहजयोग ध्यानाद्वारे शरीरातील सुप्त आदिम ऊर्जा कुंडलिनी शक्ती कशी चमत्कारिकरित्या जागृत होते आणि कुंडलिनी शक्ती शरीरातील सूक्ष्म चक्रांना कशी प्रभूत ऊर्जा प्रदान करतात याचा चैतन्यमयी अनुभव घेतल्याचे पाहायला मिळाले। केवळ नाशिक शहर आणि जिल्ह्याच नव्हे तर राज्यातील विविध ठिकाणच्या सहजयोगी साधकांनी श्री माताजी यांच्या आश्रमात होत असलेल्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात सहभागी होऊन भक्ती अमृत प्राप्त केले। जीवनात विविध फायदे साध्य करण्यासाठी तसेच शांततापूर्ण आणि संतुलित स्थिती प्राप्त करण्यासाठी विनामूल्य माध्यम म्हणून सहजयोग ध्यानाकडे पाहिले जात असून वैश्विक शांतता आणि वैश्विक मानवी विकासासाठी सहजयोग सारख्या प्रभावी माध्यमांची जगाला खरोखरच आवश्यक आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही। ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांची गुरुस्वरूपात श्री निर्मल दरबार ह्या ठिकाणी पूजा आयोजित करण्यात आली होती आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातनं त्यांचे साधक आज ह्या गुरुपूजेला उपस्थित होते। संपूर्ण विश्वामध्ये जवळपास 120 देशांमध्ये श्री मातांच्या कृपेमध्ये सहजयोग ध्यान धारणेने सर्व आम्ही सहयोगी बंधू भगिनी हे एकत्र झालेलो आहोत आणि विश्व निर्मल धर्म जो आहे खरा हा धर्म आम्ही सगळेजण स्वीकारून संपूर्ण विश्वामध्ये सुख शांती समाधान ही प्रस्थापित व्हावी ह्या दृष्टीने आम्ही सहयोगाद्वारे ध्यान धारणेचे कार्यक्रम हे घेत असतो। आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 120 पेक्षा जास्त सेंटर्स जे आहेत हे आहेत आणि त्या ठिकाणी विनामूल्य आपण ह्या सेंटरला येऊ शकतात, तिथे ध्यान साधना करू शकतात आणि आपला सर्वांगीण विकास हा करू शकतात। आपल्या सर्वांना माहिती की गुरुची महिमा किंवा गुरुचं महत्त्व हे किती आहे आणि साक्षात श्री माताजी हे आम्हाला गुरु म्हणून लाभलेलं आहे। आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा ह्या सहजयोग ध्यानधारणा केंद्रामध्ये अवश्य यावं। नाशिकमध्ये सुद्धा भरपूर केंद्र आहेत। आपलं मुख्य केंद्र जे आहे श्री निर्मल दरबार पाथर्डी आश्रम ह्या ठिकाणी दर शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता असतं, तर आपण अवश्य ह्या केंद्रावरती भेट द्यावी आणि सहयोग जो आहे त्याद्वारे आपण ध्यानधारणा करावी ही आपल्या सर्वांना नम्र विनंती। जय श्री माता।
नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.